पिंपळगाव ग्रामीण रुग्णालयात समितीची बैठक, परिस्थितीचा सखोल आढावा, उपलब्ध सुविधा आणि कमतरतांवर चर्चा, आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यावर भर. पिंपळगाव बसवंत येथील ग्रामीण रुग्णालयात नव्यानं स्थापन झालेल्या संनियंत्रण आणि सल्लागार समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत रुग्णालयाच्या एकूण कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. उपलब्ध आरोग्य सुविधा, रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा तसेच जाणवणाऱ्या कमतरता यावर विशेष चर्चा करण्यात आली. सेवा अधिक सक्षम आणि दर्जेदार करण्यासाठी कोणती पावले उचलता येतील याबाबत समिती सदस्यांनी सूचना मांडल्या. या बैठकीला समिती सदस्य नगरसेवक महेश आहिरे, प्रदीप चौधरी, संदीप बनकर आणि नगरसेविका सोनाली जाधव यांच्यासह अधीक्षक नागनंदा मगरे, आरोग्य अधिकारी हर्षद जाधव तसेच आरोग्य सेविका आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते. रुग्णालयाच्या सेवांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी ही बैठक महत्त्वाची ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त होते आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने आणि आदरणीय दिलीप काका बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली जी समिती गठीत केलेली आहे, त्या समितीमध्ये मी प्रदीप चौधरी, महेश भाऊ आहिरे, नगरसेवक सौ सोनालीताई जाधव आणि आमचे मित्र संदीपजी बनकर या चौघांचा या समितीमध्ये समावेश केलेला आहे. या समितीचा उद्देश हाच की आदरणीय दिलीप काकांच्या माध्यमातून या निफाड तालुक्यामध्ये पिंपळगाव बसवंत येथे 25 कोटी रुपये खर्च करून अतिशय भव्य असं ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे. परंतु या ग्रामीण रुग्णालयाचा सर्वसामान्य जनतेला चांगल्यात चांगला कसा फायदा होईल यासाठी ही समिती गठीत केलेली आहे. माझी तमाम पिंपळगावामधील तसेच परिसरातील लोकांना आणि गरजू जे कोणी पेशंट असतील त्यांना विनंती आहे की आपण या रुग्णालयाचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि या ठिकाणी कुठलीही काही अडचण आली तरी आमच्या चौघांचे नंबर घ्या, त्या ठिकाणी आम्हाला कॉल करा. आणि स्टाफ हा देखील अतिशय चांगला आहे, आपल्याला सर्वतोपरी मदत होईल याची आम्ही सर्वांना ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा पिंपळगावमधील सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की आपण या ग्रामीण रुग्णालयाचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा आणि सर्वांचं सहकार्य यासाठी अपेक्षित आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय दिलीप काकाजी बनकर यांच्या संकल्पनेतून, यांच्या प्रयत्नातून ही 25 कोटी रुपयाची जी सिव्हिलची वास्तू उभी राहिलेली आहे, या वास्तूचा सर्व गोरगरिबांसाठी याचा उपयोग व्हावा या संकल्पनेतून ही वास्तू उभी राहिली. आजच्या या ग्रामीण रुग्णालयाच्या भेटीमध्ये प्रामुख्याने निदर्शनास आलेल्या ज्या महत्त्वाच्या 2-4 गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये आता मगरे मॅडम सांगितलं की आम्हाला भूतज्ञ जे आहे डॉक्टर त्यांची फार गरज आहे. कारण कुठलीही म्हणजे जखम स्टिच करताना टाके वगैरे घालतील त्यांना फक्त धुवून घ्यावेच लागते. त्याच्यानंतर काही जे एखादं डिलिव्हरीचे पेशंट असेल किंवा त्याला सिजर करायचे त्याला सुद्धा एनेस्थेशिया देणं फार गरजेचं आहे. तो भूतज्ञाचा एक विषय आहे. त्याच्यानंतर त्यांनी त्यांचा कम्प्युटरचा एक विषय आमच्या कानावरती टाकलं. त्याच्यानंतर जो काही आतमध्ये चेअर्स लागतं, म्हणजे खुर्च्याला पाहिजे, टेबल्स पाहिजे, इतर काही जे साहित्य आहे त्या साहित्यात आता सर्वांनी आम्ही ठरवलं की एक सगळं कॉन्ट्रीब्युशन करून आणि माझ्या वतीनं मी एक कम्प्युटर आणि एक तुमचं कलर प्रिंटर हे मी माझ्या वतीनं देतो आहे. त्याच्यानंतर प्रदीपदादा चौधरी यांनी पण थोडासा याच्यामध्ये वाटा उचलला आहे. त्याच्यानंतर आमचे संदीप भाऊ बनकर आणि आमच्या सोनालीताई जाधव यांनी पण थोडा वाटा उचलून आणि या रुग्णालयाला सहकार्य करायचं ठरवलेलं आहे. राहिला विशेष रुग्णालयाच्या स्टाफबद्दल, स्टाफ अतिशय कोऑपरेटिव्ह आहे आणि मी सर्व तमाम जनतेला एकच विनंती करेन की जेही काही पेशंट किंवा आजारी कोणी असेल तर त्यांनी रुग्णालयाचा जास्तीत जास्त याच्यामध्ये लाभ घ्यावा. या सेवेसाठी तत्पर स्टाफ हा अतिशय वेल एज्युकेटेड आणि चांगला आहे आणि अनुभवी आहे. एवढंच बोलून मी थांबतो. जय हिंद.